कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने 6 जानेवारी पत्रकार दिन साजरा। लोणंद शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभागृहात 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सत्कार सभापती सुनील शेळके पाटील यांच्या शुभहस्ते सचिव अमोल शेळके पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। प्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर व स्वर्गीय पत्रकार शंकरराव जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी मान्यवरांची भाषणे करण्यात आली। कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्टॉक व पत्रकार बांधव बहुसंख्येने उपस्थित होते। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। त्यांना वाचा फोडण्याचं काम केलं, अशा त्यांच्या प्रतिमेला मी पहिल्यांदा अभिवादन करतो। त्याचबरोबर खंडाळा तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार आमचे मार्गदर्शक शंकरराव जाधव उर्फ आप्पा यांच्याही प्रतिमेला मी अभिवादन करतो। पत्रकार दिनाच्या माध्यमातून तुम्ही 6 जण पत्रकार आज लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमच्या विनंतीला मान देऊन पत्रकार दिन साजरा करण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून हार्दिक असं स्वागत करतो। आणि जी परंपरा दर्पणकारांनी चालू केली, तीच तालुक्यातील आप्पांनी चालू केली आणि खऱ्या अर्थानं आप्पांनी जुन्या काळातील आप्पा पत्रकार आहेत, त्यामुळं आप्पांनी तालुक्यातील ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलं। ती परंपरा आपल्या लोणंदमधील ह्या पत्रकार बांधवांनी अशीच चालू ठेवावी आणि जरी आमचं काय चुकलं तरी आम्हाला मार्गदर्शनही करावं आणि लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जडणघडणीमध्ये काही तुमच्याकडे जर नवीन योजना असतील त्यासुद्धा आम्हाला सांगाव्यात, त्याचा निश्चित आम्ही विचार करू। आणि आजपर्यंत लोणंद बाजार समितीच्या जडणघडणीमध्ये पत्रकारांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे। म्हणजे कांदा मार्केट असेल, बकरी बाजार असेल, अशा बातम्या आपल्या प्रत्येकाने आपापल्या पेपरला देऊन एक लोणंद बाजार समितीचं नाव लौकिकच वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे अशा चुकीच्या कधीही त्यांनी बातम्या मार्केट कमिटीच्या दिल्या नाहीत, त्याबद्दलही मी तुमच्या सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून आभारी आहे। असंच आपलं प्रेम मार्केट कमिटीवरती, व्यक्तिशः माझ्या कुटुंबावरती असून द्या, कारण पत्रकार हा कुणाला वर काढायचा आणि कुणाला मग सोडणार सुद्धा नाही चुकीच्या कामाला, याची मला पूर्ण